त्यांनी सांगितले की असं असं आहे तुझं, ह्या गोष्टी तुझ्या डॅमेज होऊ शकतात, पण आपण त्या वाचवण्याचा प्रयत्न करू आणि 100% गॅरंटी देतो की तुला काहीच होणार नाही. आणि आता मला 3 महिने झाले आहेत माझं ऑपरेशन होऊन. मी फिट अँड फाईन आहे. मी माझं कामाला सुरुवात केली आहे आणि सगळं काही बॅक टू नॉर्मल झाले आहे. Hello, my name is Dr. Abuzar. I work at Indorwala ENT Hospital Institute and Research Center. I'm here today, happy, proud to share with you the story of one of our patients who underwent surgery for excision of vestibular schwannoma, or what is also known as acoustic schwannoma. It is a tumor of the nerve of the ear which connects the cochlea or the inner ear to the brain. It compresses on normal structures of the brain if it grows very large, and hence has to be removed surgically. I'm happy to say that Mrs. Pagare has done extremely well. We have been able to save her facial nerve. I think we have ended the one chapter of disease and fear that she had at one point of time, and have started a new chapter. Here at Indorwala ENT Hospital Institute and Research Center, expertise meets empathy. मी सोनाली पगारे नाशिकमध्ये राहते. मला सुरुवातीला थोडासा कानामध्ये ऐकायला प्रॉब्लेम झाला. सुरुवातीला असं थोडं कमी यायचं, तर मग मी लोकल डॉक्टरकडे गेले. तर तिकडून मला सजेस्ट केलं गेलं इंदोरकडे जा म्हणून. तर मी पहिली अबुजर सरांना भेटले. त्यांनी मला पहिले फक्त ऑडिओग्राफ करायला लावलं कानासाठी. तर त्याच्यामध्ये माझा 60% लॉस दिसला. नंतर बेरा टेस्ट केली, तर बेरामध्ये 70% वाटलं आणि नर्व डॅमेज झाली असं कळालं. तर त्यानंतर माझं MRI केला. त्यामध्ये लक्षात आलं की मला ट्यूमर वाढलेला आहे तिथं आणि तो लार्ज होता. त्यांनी माझं बॅलन्स आणि जे फेशियल्सच्या नर्व आहेत त्या डॅमेज केल्या होत्या. तर इथे आल्यानंतर मला शब्बीर सरांनी खूप समजावून सांगितले. त्यांनी सांगितले की असं असं आहे तुझं, ह्या गोष्टी तुझ्या डॅमेज होऊ शकतात, पण आपण त्या वाचवण्याचा प्रयत्न करू आणि 100% गॅरंटी देतो की तुला काहीच होणार नाही. त्या विश्वासावरती मी ऑपरेशन केलं. इथे त्यांनी माझं ऑपरेशन केलं आणि खूप काळजी घेतली. ॲक्च्युली खूपच मला पॉझिटिव्ह त्यांनी वाईब्स दिल्या. डेली चेकअप वगैरे करायचे आणि ते म्हणजे इतकी पॉझिटिव्ह होते की जे मला लॉसेस झाले आहेत माझ्या ऑपरेशनमध्ये, ते मला काहीच वाटत नाही की हां आता माझा एक कान गेलं आहे. पण मला त्यांनी सांगितलं की माझा लेफ्ट कान इतका स्ट्रॉंग आहे 100% की मला जो राईट कानाचे जे ऐकण्याचे गेलेले आहे त्याच्याशी काहीच लॉस म्हणून असं नाहीच आहे, कारण माझं लेफ्ट काननी मला सगळं काही ऐकायला येते. आणि आता मला 3 महिने झाले आहेत माझं ऑपरेशन होऊन. मी फिट अँड फाईन आहे. मी माझं कामाला सुरुवात केली आहे. मी सगळ्या घरातले पण कामं करते व्यवस्थितपणे आणि सगळं काही बॅक टू नॉर्मल झाली आहे.